बँकेत जाणार होतो की मी नाही आवाजच नाही डीबीटीची नाही केली होतं माझे काम विद्यार्थ्यांना नाव नोंदवून देणे आणि त्यांना माहिती सांगणे. पासबुकावर नाव लिहिते. नमस्कार, मी रोहनचा विद्यार्थ्याची आलेली कॅश मी बरोबर मोजते व बँकेत जमा करते. नमस्कार, मी मॅनेजर बँकेचा व्यवसाय पाहते आणि बँकेच्या वेगवेगळे लोन आलेले नंबर दाबायचा, त्याच्यामध्ये इंटर करायचा. 3 नंबर इंटर केल्याच्या नंतर ते तुम्हाला विचारतंय तुम्हाला किती पैसे टाकायचे किंवा किती पैसे काढायचे. तुम्हाला 500 रुपये काढायचे आहेत तर 500 रुपये 5 00 नका दाबावून ठेवा कार्ड, कारण त्याच्यानुसार सगळे पैसे आपल्याला काय करता येतात, कोणालाही उचलता येतात. बघा किती नवीन झाले आता, किती छोटी मशीन आहे, एटीएम मशीन आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एटीएम वापरता येतं. हे बघा असं कार्ड, याच्यामध्ये सर्च करायचं. हे बटन आहे ते ऑन होतंय. त्याच्यानंतर तुम्हाला किती पैसे काढायचे, किती पैसे काढताही येतात आणि तुमच्या खात्यावर जमाही करता येतात. बघा छोटी मशीन आहे. 10 वर्षाच्या अगोदर जर अकाउंट काढायचं असेल तर आपल्याला आईसोबत किंवा वडिलांसोबत जॉईंट अकाउंट काढावं लागतं. तुमच्या यांचं सगळ्यांचं नशीब चांगलं, एकही परीक्षा दिली नाही मॅनेजर झाले बघा. सगळे मॅडमचे आशीर्वाद. तसंच आयुष्यात तुम्ही परीक्षा देता आल्या पाहिजे. आता परत आमची पुढच्या महिन्यामध्ये DRE एक्झाम आहे मॅडम आमची, त्याचं ते ऑनलाईन ट्रेनिंग चालू आहे. परीक्षा देत राहा, शिकत राहा. सगळ्यात चांगली गोष्ट आहे आज बँकेविषयी मला तुम्हाला माहिती देता आणि तुम्ही सगळ्यांनी विशेष म्हणजे ऐकून घेतलं. डोक्यावर जरी गेलं तरी ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आपल्या बँकेमध्ये, आपल्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत बँक उघडलेली आहे. आता तुम्हाला दुसऱ्या बँकेत जायची आवश्यकता नाही. ती बँक उघडली, त्या बँकेचे व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर तुमच्या समोर उभी आहे. ती आपल्याला व्यवस्थित माहिती दिली.
आता मग तुम्हाला काय करायचंय, ते त्या बँकेमध्ये बचत करा, शाळेतल्या बँकेत, जेणेकरून तुम्हाला बचतीची सवय लागेल. बचत याच्यासाठी की जेव्हा काम पडेल तेव्हा पैसे आपल्याला काढता आले पाहिजे. ऐन वेळेला सगळ्यांनी शांततेत ऐकून घेतलं, मला या ठिकाणी बोलवलं, मला या ठिकाणी मुलांशी संवाद साधता आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.